स्मृती मंधानाच्या आयुष्यात असा एक फेज होता जो फक्त काही जणांनीच पाहिला आहे. लग्नाच्या तारखा ठरल्या होत्या, पण नशिबाने वेगळाच निर्णय घेतला. हळद लागली आणि लग्न मोडलं. एवढं सगळं होऊन सुद्धा तिने स्वतःला हरवू दिलं नाही. स्मृतीने स्वतःला पूर्णपणे क्रिकेटमध्ये झोकून दिलं होतं. लोकांनी गॉसिप केल्या, गोष्टीही रंगवल्या, पण तरी स्मृती काहीच बोलली नाही. तिच्या कठोर परिश्रमामुळे, सकारात्मक मानसिकतेमुळे आणि टीमच्या आधारामुळे स्मृतीने विमेन्स प्रीमियर लीगची ट्रॉफी जिंकून देशाला दाखवून दिलं की एका नात्याचा शेवट म्हणजे आयुष्याचा शेवट नसतो. स्मृतीच्या या जिद्दीतून प्रत्येक मुलगी या 3 गोष्टी नक्कीच शिकू शकते. नंबर 1, शांतता हेच सर्वात मोठं उत्तर असतं. जेव्हा लोक तुमच्या पर्सनल लाईफ बद्दल अफवा पसरवतात तेव्हा त्यांना स्पष्टीकरण देण्यात आपला वेळ वाया घालवू नका. स्मृतीने तिची पर्सनल लाईफ पर्सनलच ठेवली. तिने कोणावरही आरोप केले नाहीत किंवा कोणाकडे सहानुभूती मागितली नाही. तुमचं काम जेव्हा बोलतं तेव्हा लोकांच्या अफवा आपोआप शांत होत. नंबर 2, अश्रूंना आत्मविश्वासात बदलणं. ब्रेकअप किंवा लग्नाचं तुटणं हे माणसाला आतून पोखरून काढत असतं. स्मृतीने तिच्या वेदनेला तिच्या खेळाची ताकद बनवलं. मैदानावरील प्रत्येक शॉट हा कदाचित तिच्या मनातील संघर्षाचं उत्तर होतं. जेव्हा तुम्ही तुमचं दुःख तुमच्या ध्येयासाठी वापरता तेव्हा तुम्ही यशाच्या नव्या उंचीवर पोहोचता. नंबर 3, परिस्थितीपेक्षा स्वतःवर जास्त विश्वास ठेवणे. एखाद्या व्यक्तीने आपल्याला सोडून जाणं किंवा नातं तुटणं म्हणजे आपल्या आयुष्याचा शेवट नसतो. लोकांच्या नजरेत कदाचित स्मृतीचं नशीब खराब असेल, पण तिच्या नजरेत तिची स्वप्न अजूनही मोठी होती. स्वतःच्या मूल्यांची जाणीव असणं हेच मूव्ह ऑन होण्याचं पहिलं पाऊल आहे. माणूस प्रेमात हरला तरी चालेल, पण स्वतःच्या नजरेत कधीच हरता कामा नये. स्मृती मंधाना आज फक्त एक क्रिकेटर नाही, तर ती कोट्यवधी मुलींसाठी एक प्रेरणा आहे. तिने सिद्ध केलं की बॅटमधून निघालेला एक कव्हर ड्राईव्ह हजारो टोमण्यांपेक्षा जास्त प्रभावी असतो. मैदानात हरलेला माणूस पुन्हा जिंकू शकतो, पण मनाने हरलेला माणूस पुन्हा कधीच जिंकू शकत नाही. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना पाठवा आणि अशाच रिलेशनशिपसाठी मला फॉलो करायला विसरू नका.